हो ना. सेम. आमचं पण रुटीनच लागत नाहीये. जेवता जेवता टीव्ही बघायची सवय झाली आहे. डडम. एका एपिसोडचे कधी कधी असे 5-6 एपिसोड होऊन जातात आणि कळत पण नाही. मग नंतर विचार करतो, अरे यार उशीर झाला, लवकर झोपायला पाहिजे होतं. तुझे तरी डार्क सर्कल खूप कमी आहेत. माझे विदाऊट मेकअप बघशील ना, ते आर्क्टिक आणि अंटार्क्टिक सर्कल पण म्हणत असतील, अरे बडे भैया कैसे. एक ऍप होता, त्याच्यामध्ये तर असे 5-6 सम्स सॉल्व्ह करायचे आणि मगच तो अलार्म बंद व्हायचा. तर मी झोपेमध्ये ते सम्स सॉल्व्ह करून मला उठल्यावरती कळायचं की अरे अलार्म कधी बंद झाला, आणि हे सगळे सम्स मी सॉल्व्ह केलेत. म्हणजे एक माझं मॅथ स्ट्रॉंग झालं, बट ॲट वॉट कॉस्ट. याची आयडिया ऍक्च्युली चांगली होती की झाडू पोछावाल्या मावशींना आपण सकाळी 6:30ला बोलू, म्हणजे आपण पण लवकर उठू. बिचारा त्या मावशी पण वैतागल्या आम्हाला. 10-15 मिनिटं मी बेल वाजत बसते, झोपता का काय तुम्ही. त्या 10 वाजता यायला लागल्या, आम्हाला जागच नाही यायची अगं. अरे त्या ट्रिपच्या वेळेस पण 4 वाजता निघायचं होतं सकाळी. टाइमपास करता करता 2 वाजले. मग हा म्हणाला की आता 2 तासासाठी काय झोपायचं. मग 2 अजून एपिसोड बघितले, आंघोळ केली, ब्रश केला आणि तसेच निघालो सकाळी. हे रील्सवर येत असतं नाही का, की फोन तुम्ही एकदम लांब ठेवा, म्हणजे सकाळी उठल्यावरती तुम्ही तिथपर्यंत उठून जाल, तोपर्यंत तुमची झोप मोड होईल. याने एवढा लांब ठेवला फोन, अलार्मचाच आवाज नाही आला. त्या दिवशी तर आम्ही अजून लेट उठलो. याचं पण तसंच आहे, 9चं लॉग इन असतं, 8:55ला उठतो हा. आणि 6:30चा अलार्म लावणार, त्या 6:30 ते 8:55 मध्ये 15 अलार्म आहेत. 6:30, मग 6:35, मग 6:40, 6:45.